विसावा फाटा येथे मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा अंतरवाली सराठी येथे आंदोलन सुरू केले आहे। गेल्या 7 दिवसापासून जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असून त्यांची तब्येत खालवली आहे। सरकारने आरक्षणाची मागणी तत्काळ मान्य करावी आणि जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवावे या मागणीसाठी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात आज दिनांक 16 फेब्रुवारी शुक्रवार रोजी परभणी शहरातील जिंतूर रोड येथील विसावा फाटा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करून राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली। यावेळी सरकारचा जाहीर निषेध करून मराठा बांधवांच्या वतीने आंदोलने करण्यात आली। पूर्णा नगरपालिकेवर DYFI संघटनेचा घागर मोर्चा। पूर्णा शहरात पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नगरपालिकेवर डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आज दिनांक 16 फेब्रुवारी शुक्रवार रोजी पूर्णा शहरातील आंबेडकर नगर येथून नगरपालिकेवर पायी घागर मोर्चा काढण्यात आला। पूर्णा शहरात मागील 15 दिवसापासून पाणी पुरवठा होत नसल्याने नगरपालिका प्रशासनाच्या वतीने पाणी पुरवठा संदर्भात कुठलीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली नसल्यामुळे शहरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। मुख्याधिकारी यांना वेळोवेळी निवेदन देऊनही कुठल्याही उपाययोजना करण्यात आली नसल्यामुळे नगरपालिकेवर घागर मोर्चा काढण्यात आला। या घागर मोर्चात पूर्णा शहरातील महिलांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला। यावेळी मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले। दिलेल्या निवेदनावर शेख नसीर, जय इंगडे, प्रबुद्ध काळे, सुबोध खंदारे, राजू गायकवाड, अमोल पटेकर, वैभव जाधव, निशांत डंके, सुमित गायकवाड, माधव अंभुरे, दादाराव जोंधळे, राहुल खराटे, दुर्गेश वाघमारे, तुषार इंगोले, सागराबाई गदभरे, छाया कांबळे, वंदनाबाई गायकवाड, नंदाबाई धनगावे, राधाबाई सोनुले, कांताबाई वाघमारेसह आदींच्या स्वाक्षऱ्या आहे। अल्पवयीन मुलीच्या विनयभंग करणाऱ्या विरोधात गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। गंगाखेड शहरातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीने पीडितेसह नातेवाईकांना शिवीगाळ करीत जीव मारण्याची धमकी देऊन पीडितेच्या घरावर दगडफेक केली। गंगाखेड पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीने दाखल केलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की हनुमान नागरगोजे नामक युवकाने वाईट हेतूने हात धरून विनयभंग करून त्याच्या आई, आत्या व भाऊ आल्यानंतरही नागरगोजे यांनी बालाजी नागरगोजे याच्या सहकार्याने शिवीगाळ करीत जीव मारण्याची धमकी देऊन घरावर दगडफेक केली असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणी गंगाखेड पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। शिवजयंती आनंदात साजरा करावे, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांचे आवाहन। सेलू शहरात साजरी होणारी शिवजयंतीसह मराठा आरक्षणाचे आंदोलन नागरिकांनी शांततेत पार पाडावे असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी सेलू शहरात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत केले। यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की तरुणांनी सोशल मीडियाचा गैरवापर होणार नाही याची काळजी घ्यावी व सर्वांनी याबाबत तत्परता बाळगून शहानिशा करूनच चर्चा करावी। शिवजयंती मिरवणुकीत कार्यकर्त्यांनी आवाजाबाबत दिलेल्या निर्देशांचे पालन करावे। कार्यकर्त्यांनी आपला उत्सव आनंदात साजरा करताना इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन देखील अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी केले। यावेळी परभणी जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांचे स्वागत ज्येष्ठ पत्रकार नारायण पाटील काका यांनी केले। शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सेलू शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सेलू पोलीस ठाण्यात आज दिनांक 16 फेब्रुवारी शुक्रवार रोजी सेलू पोलीस ठाणे शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सेलू पोलीस विभागीय अधिकारी सुनील ओहाड, सेलू पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी पत्रकार डॉक्टर विलास मोरे, जयसिंग शेळके, पांडुरंग कदम यांनी आपले विचार व्यक्त केले। शांतता समिती बैठकीचे सूत्रसंचालन व आभार पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाडे यांनी मानले। जिंतूर शहरात मराठा समाजाचे बैलगाडीसह जेलभरो आंदोलन। जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी येथे मागील 6 दिवसापासून मराठा आरक्षण मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली असल्यामुळे सकल मराठा समाज राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत आहे।
म्हणून दिनांक 16 फेब्रुवारी शुक्रवार रोजी जिंतूर तालुक्यातील सकल मराठा समाजाने बैलगाडीसह जेलभरो आंदोलन केले। यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाज सामील झाले होते। मनोज जरांगे पाटील मागील 6 दिवसापासून आमरण उपोषणाला बसले आहेत। त्यांची दिवसादिवस प्रकृती खालवत चाललेली आहे। मात्र राज्य सरकारकडून वेळ काढूपणा होत असून उपोषणाची दखल घेतली जात नाही, म्हणून राज्यात सर्वत्र आंदोलनास सुरुवात झाली आहे। त्या अनुषंगाने जिंतूर तालुक्यातील सकल मराठा समाजाने जिंतूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्रित जमून बैलगाडीसह जेलभरो आंदोलन करण्यात आले। यावेळी मराठा समाजातील तरुणांनी आपल्या मनोगतातून राज्य सरकार विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। दरम्यान पोलिसांनी सर्व आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिले। याशिवाय आगामी काळात मराठा आरक्षणाचा तिढा सुटला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला। यावेळी पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे यांच्या मार्गदर्शनात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। गंगाखेड शहरात संयुक्त किसान मोर्चातर्फे सत्याग्रह आंदोलन। गंगाखेड येथील तहसील कार्यालयासमोर संयुक्त किसान मोर्चा, किसान सभा व हमाल माथाडी कामगारांच्या वतीने सत्याग्रह आंदोलन दिनांक 16 फेब्रुवारी शुक्रवार रोजी करण्यात आले। यावेळी आंदोलनकर्त्यांनी आपल्या विविध मागण्यांसंदर्भातील निवेदन गंगाखेड तहसीलदार मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना पाठविले आहे। संयुक्त किसान मोर्चाद्वारे शुक्रवारी ग्रामीण भारत बंद आणि सत्याग्रहाचे आवाहन केले होते। त्या समर्थन देत मोठ्या प्रमाणावर कामगार संघटनांनी संप पुकारला। संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदमध्ये गंगाखेड तहसील कार्यालयावर किसान सभा, मराठवाडा हमाल माथाडी मजदूर युनियन व युवक काँग्रेसच्या वतीने सत्याग्रह आंदोलन करण्यात आले। आंदोलनात कॉम्रेड ओंकार पवार, कॉम्रेड शेख सरवर, गोपीनाथ भोसले, सिद्धोधन भालेराव, पंडित घरजाडे, सुरेश इखे, कॉम्रेड योगेश फड, लक्ष्मण सिंग चंदेल, प्रमोद मस्के, कॉम्रेड मुकुंद गायकवाड, नवनाथ पैके, लाला साळवे, मुबारक खान, रामकिशन फड, वली भाई, सूरज खान, शेख रफीक, सय्यद रहमान, बिस्मिल्ला खान, सय्यद छोटू यांच्यासह आदी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला। सेलू शहरात मराठा समाजाचे जेलभरो आंदोलन। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलावे या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणास पाठिंबा म्हणून सेलू शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने दिनांक 16 फेब्रुवारी शुक्रवार रोजी पुकारलेल्या जेलभरो आंदोलनात आवाहन केले। त्या आंदोलनास नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिला। सेलू शहरासह तालुक्यातील सर्व गावातील मराठा समाजाचे समाज बांधव आणि भगिनींनी स्वतः हजर राहून जेलमध्ये भरती झाले। सेलू शहरात या जेलभरो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाने या आंदोलनात सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले होते। त्यामुळे सर्व खेड्यापाड्यातील समाज बंधू आणि भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आव्हानास प्रतिसाद देतील हे अपेक्षित होते। त्याप्रमाणे शुक्रवार रोजी सकाळपासूनच रायगड चौकापासून ते नूतन विद्यालयाचे मैदान येथे एकत्र जमून सेलू पोलीस ठाणे येथे सकल मराठा समाजाचे प्रमुख कार्यकर्त्यासह अन्य खेड्यातील कार्यकर्त्यांनी जथ्या येऊन जेलमध्ये स्वतः भरती करून पोलीस ठाणे दणाणून सोडले। एक मराठा लाख मराठा म्हणत जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा दिला आहे। एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा या घोषणांनी संपूर्ण पोलीस ठाणे दणाणून निघाले। गंगाखेड पोलीस ठाण्यात पत्रकार व पोलीस संवाद कार्यक्रम संपन्न। पोलिसांकडून जनतेसाठी केलेल्या कामाचे मूल्यमापन सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचण्यासाठी आपण पत्रकारांनी लिखाण करत असताना जे सत्य आहे ते सत्य आपल्या लेखनातून व्यक्त केले पाहिजे। यापूर्वीचा सर्व्हिसचा अनुभव सांगत असताना पत्रकार बांधवांना मी सांगू इच्छितो की यापूर्वी माझी सर्व्हिस झाली त्या ठिकाणी पत्रकारासोबतचे आमचे नाते मैत्रीपूर्ण असून मी कुठल्याही पत्रकारासोबत दुजाभाव केलेला नाही व आढळून येत नाही। त्यामुळे पत्रकार पोलीस संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण पत्रकारांनी आमच्याशी समन्वय ठेवून जनहिताचे काम करण्यासाठी सहकार्य करावे। आमच्याकडून काही चूक असेल तर आपणही आमच्या निदर्शनात आणून द्यावी असे मत गंगाखेड पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले गंगाखेड पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांनी दिनांक 16 फेब्रुवारी शुक्रवार रोजी व्यक्त केले। या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ इंगडे, PSI तुळशीराम चित्तेवार यांची उपस्थिती होती। पत्रकार संवाद कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पोलीस जमादार जामकर यांनी व्यक्त केले।
ज्ञानतीर्थ विद्यालयात 10वीच्या विद्यार्थ्यांना निरोप। सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयात इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभाचा कार्यक्रम विद्यालयाच्या क्रीडांगणावर पार पडला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे, संस्था सचिव डॉक्टर सविता रोडगे मॅडम, शाळेचे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक हरिभाऊ कांबळे, प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शालिनी शेडकेसह आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते। विद्यार्थ्यांना आपल्या ज्ञानाचा योग्य उपयोग करून आपली वेगळी छाप उमटली पाहिजे, जेणेकरून आपल्या शाळेतील इतर विद्यार्थ्यांनी तुमचा आदर्श डोळ्यासमोर घेऊन प्रयत्न केले पाहिजेत। आपल्या शाळेतील विद्यार्थी हे मोठमोठ्या पदावर रुजू व्हावे, जसे की कलेक्टर, जिल्हाधिकारी, IPS, डॉक्टर, वकील, इंजिनियर आणि यापुढे योग्य असे क्षेत्र निवडून तुम्ही सर्व एक आदर्श व्यक्ती बनाल, असा विश्वास यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला। इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना भेट देऊन 9वीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रचना मोरे यांनी तर आभार सुरभी चव्हाण यांनी मानले। राजीव गांधी हायस्कूल येथे बँकेच्या व्यवहाराची माहिती। मानवत तालुक्यातील ताडबारगाव येथील राजीव गांधी हायस्कूल येथे विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासून आर्थिक साक्षरता रुजविण्याच्या दृष्टीने पैशाची नियोजन, गुंतवणूक, बँकेचे व्यवहार, कर्ज व व्याज प्रणाली इत्यादी बाबत तसेच आर्थिक व्यवहारकरिता सारख्या आधुनिक साधनाचा वापर करताना घ्यायची काळजीबाबत साईबाबा नागरी सहकारी बँक शाखा मानवतचे व्यवस्थापक निसार पठाण यांच्या मार्गदर्शनावर कार्यशाळा ठेवण्यात आली होती। या प्रसंगी कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून साईबाबा नागरी सहकारी बँक मानवत शाखेचे व्यवस्थापक पठाण निसार, शाळेचे मुख्याध्यापक नवघरे शेख महमूद सर उपस्थित होते। संस्थेचे मुख्याध्यापक नवघरे यांनी निसार पठाण यांचा पुष्पगुच्छ देत हार देऊन स्वागत केले। निसार पठाण यांनी आपल्या मार्गदर्शनमध्ये बोलताना बँकेचा व्यवहार कसा चालतो याबद्दल सविस्तर माहिती दिली। बँकेचा अकाउंट कसा उघडायचा व पैशाचा लेनदेन कसा करायचा हे सविस्तर सांगितले। त्यांनी शाळेच्या मार्फत चालवणारा बँक ऑफ राजीव गांधी या मार्फत विद्यार्थ्यांना बँकेची स्लिप कशी भरायची विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भरून दाखविला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शाळेतील शिक्षक शेख महमूद सर यांनी केले।